केंद्र सरकारची धोरणं कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी आहेत असा दावा करून देशातील कामगार संघटनांनी आज देशभरात कर्मचाऱ्यांचा संप पुकारलाय। तसंच या संपामध्ये 30 कोटी कामगार भाग घेणार असल्याचा दावा या कामगार संघटनांनी केलाय। सर्व राज्यातील सरकारी कामगार संघटना, सार्वजनिक क्षेत्रातील कामगार संघटना, औद्योगिक क्षेत्रातील कामगार संघटना, शेतकरी संघटना या संपात सहभागी झालेल्या आहेत। तसंच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कर्मचारी देखील संपात सहभागी झालेले आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कामगारांच्या नेमक्या मागण्या काय आहेत। केंद्राच्या 4 नव्या कामगार संहितांविरोधात एल्गार पुकारलाय। नवीन संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होण्याचा दावा करण्यात आलाय। तर नोकरीची सुरक्षा धोक्यात येण्याचा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे। कामगार संघटनांनी तो केलाय। तर मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। तर कामाचा आणि या संपाचा परिणाम नेमका कुठे कुठे जाणवतोय? बँकिंग सेवा, वाहतूक, बाजारपेठ आणि शिक्षण संस्था या ठिकाणी या कामगार संपाचा परिणाम जाणवू शकतो।